माजी आमदार संजीवनी देवी गायकवाड यांचं आज सकाळी अल्पशा आजारानं निधन झालं। गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या। त्यांच्या निधनामुळे शाहूवाडी पन्हाळा मतदारसंघातून हळहळ व्यक्त होतीये। पंचगंगा स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले। माजी आमदार संजीवनी गायकवाड यांचं आज सकाळी अल्पशा आजारानं निधन झालं। त्यांच्या पश्चात 3 मुलं असून करणसिंह गायकवाड, योगीराज गायकवाड आणि इंद्रजित गायकवाड अशी त्यांची नावं आहेत। करणसिंह गायकवाड हे गोकुळ दूध संघाचे संचालक आहेत। नागाळा पार्कातल्या करणसिंह गायकवाड यांच्या निवासस्थानापासून ते जुना बुधवार पेठ इथल्या गायकवाड वाड्यापर्यंत त्यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा काढण्यात आली। या अंत्ययात्रेत खासदार धैर्यशील माने, आमदार चंद्रदीप नरके, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, गोकुळचे माजी संचालक विश्वास पाटील, गोकुळचे माजी चेअरमन नवीद मुश्रीफ, जिल्हा परिषदेचे सदस्य अभिजित तायशेटे, रणजित पाटील, अमरसिंह पाटील, अमरीश घाटगे, किसन चौगुले, बाबासाहेब पाटील असुर्लेकर, रणवीर गायकवाड, मानसिंग गायकवाड, शाहूवाडीचे उपसभापती अमर खोत यांच्यासह मतदारसंघातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। पंचगंगा स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले। संजीवनी गायकवाड यांचा जन्म शाहूवाडी तालुक्यातील सरूड या गावी शेतकरी कुटुंबात झाला होता। माजी आमदार संजय सिंह गायकवाड यांच्याशी त्यांचा विवाह झाला। सन 2000 मध्ये माजी आमदार संजय गायकवाड यांच्या अकाली निधनामुळे संजीवनी गायकवाड यांची राजकारणात एंट्री झाली। यावेळी जनतेच्या आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर त्यांनी पन्हाळा शाहूवाडी विधानसभा मतदारसंघातून पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरला आणि मोठ्या मताधिक्यानं त्या निवडून आल्या। 4 वर्ष त्यांनी विधानसभेत मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं। गोकुळ दूध संघात त्या 10 वर्ष संचालिका होत्या। त्यांनी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत गायकवाड कुटुंबियांचा वारसा समर्थपणे पुढे चालवला होता। त्यांच्या निधनामुळे शाहूवाडी पन्हाळा मतदारसंघातून हळहळ व्यक्त होतीये।